असल्या काय शांत बापू? बसली आता, झालं जेवण खाणं मग बसली बाहेर. मग कामधंदे कसे चालू आहे तुमचे? चांगली चालू आहे बा. आता आता चालू आहे सध्याच कामं. एवढे काही आहे नाही. आता तुरीगिरी सोंगाली येऊ राहिल्या, तेच काम आहे. पाहिजे बाई किती लवकर पौष महिना यायला म्हटलं. 5 वर्ष जाते आता, नवीन वर्ष लागलं. महिना तर गेला येऊ यातला बत्तास. 72 वर्ष जाते. आता बाई बरं असं वाटतं आत्ताच तर लागलं बापा हे नवीन वर्ष, आणि 72 महिना झाला बाई. पौष महिना चालू आहे आता, पण असं वाटत नाही बाई. आणि पहिले म्हटलं पौष महिना आला तर किती बाया म्हटलं रविवार येत जाय, पौष रविवार, ते देव काढणं, आणि मग कथा ऐकायला जाणं, हे ते किती कामं राही हो. आता तर कोणी जातच नाही कथा गीता ऐकायला, आणि कोणी सांगतही नाही आता कथा. आमची सासू गिसू होती तेव्हा आमची सासू आम्हाला पौष रविवारची कथा ऐकायला नेत जाय बाई त्या पाटलाच्या घरी. हो माई आई सांगे व का आम्ही जाऊ म्हणे कथा ऐकायले. आता तरी जात बा, आम्ही तरी ऐकल्या कधी कथा गीता. बाईले कोणत्या एवढा इंटरेस्ट राहिला नाही, काही नाही. आता सारे आपापल्या कामात अलग अलग कामात राहते. पहिल्यासारखे का पहिल्याच्या बाया कामाला जाय म्हटलं, आणि देवा धर्माचं असं कथा ऐकणं हे ते सारेच कामं करे लागन. तर उलट बायाचे कामं कमी झाले, पण बायाचा असा हा कायच्या कोणत्या गोष्टीतला एखादा उल्हास असा कमीच होऊन गेला एकदम. हाव हाव काकू, खरंच ना, खरंच बरोबर आहे तुमचं. मनाला लागन तर काम हलकं झालं. पहिल्याच्या बायाला कशी काम होती व दळण तळ्याचं तर जात्यावर, काही वाटायचं असलं तर आता मिक्सर आहे. पहिले तर पाट्यावरच वाटा लागे. काही पण सारवणं आणि ते शेणाचं झाडणं, शेणाचं झाडायचं किती वेळ लागे. आता फरशाचा आहे, भात पटपट पुसणं होते बायाचे, बस भात काम होऊन जाते. काय काकू, आता तर फरशी पुसाचे भेटते उभ्यानं, झाडाचे उभ्यानंच, कपडे मशीनमध्ये धुतल्या जाते, फक्त वाऊस घालायला लागते. कामं हलके झाले माय आमच्या मनानं. आम्हाला तर मार कामं करायला लागे, वावरातही जा लागे. आता तरी काहीच कामं नाही त्या मनानं. हो ना, झाले का कामं कमीच. पण जेवढं म्हणा तुम्ही असं म्हणता का कामं कमी झाले, पण उलट बायाचे म्हटलं तर हे रोग जास्त वाढले. हातात दुखन तर पायात दुखन तर कंबरच दुखन. पायाच्या बाया लागन तर टंटर होत्या ना. आता आता तर बातच दुखते. म्हटलं पहिले पौष रविवार गिवार राहे तसं कुठं फिरायला जाओ, कुठं काही डब्बे घेऊन जाओ. मग एखाद्या वेळेस आपण जाऊ ना कुठं. काय घरी डवरून निरा नाही तरी कंटाळा येते बाई, काही करावं नाही वाटत. निरा झोपणं राहणं हेच आहे ना काम. जाऊ मग कुठेतरी फिरायला आपण. आपण चलतं म्हणतं काय तर इथंच जाऊ ना मग. आपल्या आपल्या गावाजवळ मंदिर नाही का इथं, याचं नागाचं, तिथं जाऊ ना मग आपण डब्बे घेऊन. मी लय दिवस झाली गेली नाही. काही दिवसाच्या आधी पाहिलं होतं, आता इतक्यात काही जाणं झालं नाही. भलं मस्त झालं म्हणते बाई, आता मोठं मंदिर अजूनही बांधकाम चालूच आहे म्हणते तिथं. मार देणगीलं आता देणगीलं येते म्हणते तिथं, मस्त सुधारणा होऊ राहिली म्हणते. आजी मी नव्हता सोबत. हो बाई चल ये जो, तूही चल माझ्यासोबत. तुला याच लागते हो कुठे या आजीच्या मागच राहतं नीरज जेव्हा पण तेव्हा. या काकू बा मला काय म्हणते. काही नाही, गंमत करायला ते काकू नेतो ना तुले, थांब ना. मी म्हणतात तसं आपण इथं जाऊच काकू एखाद्या दिवशी म्हटलं. डब्बे गिब्बे घेऊन मस्त. पण मी काय म्हणतो, आता नाही काय बैरमची यात्राही चालू आहे व. तर बैरमची यात्रेला चला ना काय एखाद्या रविवारी. हा बाय, बैरमची यात्रा चालू आहे व आता. महिनाभर यात्रा राहते बी तिची तर. हाव, मी तर लय दिवस झाली बाप्पा गेली नाही बैरमले. आम्ही पहिले जात जाऊ, आमच्या आईच्या घरी होतं तेव्हा. ह्या महिनाभर यात्रा राहीन, मस्त जात जाऊ आम्ही. 2-2, 3-3 वेळा जात जाऊ म्हटलं. माझ्या आईच्या गावाजवळून जवळच आहे, तर भल्ली मजा येत जाय. मार यात्रा फिरो, ते मातीचे हंडे बिंडे भेटते बम तिथं, मस्त मजा येत जाय. पण आम्हाला गाडी माडी करून जाऊ मग, अजून 2-4 पाया पाहू आपल्यासोबत कोणी आलं गेलं तर मूल्यातलं. पण बाई तिथं गर्दी राहते म्हणते बाप्पा. रविवारी गेलो असलं तर लस गर्दी राहते मग तर. काय आपल्याला रविवारीच गेलं पाहिजे असं थोडी आहे. काही मनात जाऊ आपण एखाद्या दिवशी, मंगळवार बुधवार असं काही. मोठी यात्रा राहते तिथं फिरायला म्हटलं, भली मजा येते पण तिच्या यात्रेत. म्हणते मोठे मोठे अगस पायने आणि सामान, मातीचं सामान तर भलं मस्त राहते म्हणते बाई तिथं. हा तुला नेईन मी, थांब. बैरमची गोष्ट सांगतो. आम्ही अशी ऐकली आहे, जुन्या काळातल्या बाया सांगे आम्हाला. तर तिथं म्हणते एक नदी होती म्हणते. तिथं त्या नदीले अशी पूजा गिजा कराय, आणि तिथं पहिलेचे लोक बम स्वयंपाक करे बाई. आताही लय स्वयंपाक राहते. तर पहिले म्हणते तिथं भांडे भेटते म्हणते. नदीतून भांडी निघे म्हणते बी तिथं पहिले. तर असं म्हणते उलशी कशी त्या नदीजवळ जायला की म्हणते. तिथं हळद कुंकू अगरबत्ती गिरबत्ती लावली, पूजा गिजा केली का असं म्हणा लागे म्हणे का बामाले 4 पायल्याचे, 2 पायल्याचे, 6 पायल्याचे, असं एवढे बा गंज स्वयंपाक किंपाक करायला भांडे द्या. तर भांडी
म्हणते बिचारे तिथं. मग आपलं झालं स्वयंपाक गिंपाक करणं का मग अजून तिथं नेऊन द्यायचे वापस. तर मग अजून आपोआप गायब होऊन जाय म्हणते. एकदा कोणीतरी काय केलं म्हणते का तिची भांडीच चोरून आणली म्हणते. तर मग आता ते आता बंद पडलं, मग आता काही भेटतच नाही. खरंच का हो काकू? मी आता अजून नाही ऐकली बाई ही गोष्ट का भांडे पेटी म्हणते. आपोआपच भांडायचं का मग तिथं नदीतून? हो ना बाई, खरंच ना. आमची आजी गिजी सांगे बी आम्हाला अशी गोष्ट, अशी येत जाय म्हणून तिथं. हे तर कमालच आहे व. मी नाही ऐकली ही गोष्ट अजून. घुसल्यासारखी जादूच होती बाई. पण देवाची लीला पाय बरं किती होती. बरोबर भांडे देत जाय म्हटलं स्वयंपाकाले लोकायले. पण हे काही लोक राहते ना, चोरून नेऊ का काय करून नेऊ, अशा लोकांना मग हे होत असते. अशा लोकांचे आहे ना. आता ते बंदच झालं म्हणते तिथचं. आता काही काम हे नाही होत तिथं, येत नाही म्हणते भांडे. त्या अजून 2-4 बायला विचार लागत मग आपल्याला बैरमने जासाठी. का हो? त्या जवळच्या त्या घराजवळच्या त्या कांताबाई होते ना, ते विचारचं ना चलते का तर. ते गावात नाही ना, ते तिच्या पोरीच्या घरी गेली म्हणते. काय होतं कार्यक्रम होता तिच्या पोरीच्या घरी, ते तिथं गेली. काय मी आता आपण जायगीपर्यंत आली गेली तर मग विचारून पण तिले. बरं पाहिजे मग कोणत्या बाया भेटल्या अजून तर. हा मी पाहतो असं आमच्याकडे 1-2 तर ते विचारून पाहिलं. पण बाई चांगल्या बाया पाहिजे, किरकिऱ्या मिरकिऱ्या नाही पाहिजे मग आपल्याला. नाही तर मग बाई मला जागाच नाही भेटली, मला बसताच नाही आलं, अशा बाया नाही पाहिजे. हा बाई, मग त्या मोठ्या किचकिच करते. उलीस कमी जास्त होतच ते आता कुठं कोणासोबत गेलं म्हणजे. पण बाय ते सहन नाही होत ना, उलीस काही सहन नाही करत पट म्हटलं बाय. म्हणते मग ते मले बाई इथंच बसवलं, मला बाई कोणत्यातच बसवलं, मला बाई हवाच नाही लागे, मला बाई असंच झालतं. ते तर आहेच बायचं, मग बाय होय शेवटी. माणसं गिंचं चालन का हो आपल्या याच्यात? जर जागा असली जास्तीची तर मग माणसं घेऊ आपल्या घरचे. जर कोणाच्या घरचे येत असेल तर. असली जागा नाही झाल्या बाय तर मग काय घेऊन येतात तिच्या माणसाले. मी विचारून माझ्या घरच्या माणसाला चालते काय तर, आले गेले तर मग घेऊन घेईन सोबत. गाडी पाहायला पण ना आपल्याला कोणाची आहे तर. हे नाही का हो पण घराच्या मागची गीता, तिच्या पोराची गाडी आहे म्हणते. जर असली त्याची तर मग त्याचीच घेऊन घेऊ. येले तरी विचारल्यापेक्षा तर तिला विचार चालते काय तर. हाऊ असं होते व, विचारत पाहिजे तिला काय म्हणते ते तर. तर बा आता हाव करा मग वेळेवर नाही म्हणाल. मग फिसकट पाडाल. हाव तर हाव, नाही तर नाही, असं एकदा असं पक्का सांगून द्या. आपलं तर पक्का आहे आता, तुम्ही पाहिजे मग तुमचं. नाही व, एकदा हाव म्हटलं तर हावच आपलं, असं काम आहे. मग ते हाव 100 वेळा हाव म्हणणं, नाही म्हणणं, तोंडावर पाडणं दुसऱ्याला, ते नाही पटत आपल्याला. जाता तुम्ही घरी बसा तुम्ही आणि सांगा मग नक्की काय आहे तर. पाहिलं गेलं तर मग 2-4 बायला विचारून.